नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत झणझणीत असा गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा। त्यासाठी मी इथं वाटणाला एक मीडियम आकाराचा कांदा, सुके खोबरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, टोमॅटो व भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। वाटण तयार करण्यासाठी आपण कांदा खरपूस असा भाजून घेऊयात। मी इथं अर्धा चमचा तेलामध्ये कांदा व्यवस्थित असा खरपूस भाजून घेतला आहे। त्याचबरोबर आपण इथं आले, लसूण व टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत वाटण व्यवस्थित असे भाजून घेऊयात। बघू शकता मी इथं टोमॅटो ॲड केला आहे व टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाल्यानंतर तो व्यवस्थित असा प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून सुके खोबरे देखील आपल्याला व्यवस्थित खरपूस अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे व मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे बारीक असे वाटण तयार करून घेतले आहे। मी इथं 5 अंडी घेतली आहेत। त्यामध्ये मी सर्व अंड्यांना अशा खाचा करून घेतल्या आहे, जेणेकरून मसाला व रस्सा अंड्यांमध्ये व्यवस्थित असा मुरेल। त्या फोडणीसाठी मी इथं 2 ते 2.5 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मी कांदा, लसूण मसाला व वाटलेलं वाटण घालून ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर व 1 चमचा चिकन मसाला घालून ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे। व्यवस्थित तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये अंडी घालून घेऊयात। मी इथं सर्व अंडी घातली आहेत। यामध्ये मी 2 अंडी फोडून घेतली आहेत। या अंड्यांचा पिवळा भाग मी नेहमी थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घालते, जेणेकरून भाजीला एकसंधपणा येतो आणि भाजीची चव अजून छान लागते। अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले आहे व ते मसाल्यांमध्ये ॲड केले आहे। नेहमी आपण चिकनचा रस्सा किंवा अंड्याचा रस्सा करताना गरम पाणीच वापरावे, म्हणजे तर्री छान येते व भाजीला चव देखील छान येते। अशा प्रकारे मी पाणी ॲड केले आहे व वरून थोडीशी अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपण भाजीला 5 ते 6 मिनटं व्यवस्थित असे उकळून घेऊयात। तर बघू शकता भाजी 5 मिनिटांनी व्यवस्थित अशी शिजली आहे व भाजीला तर्री देखील छान आली आहे। अशा प्रकारे तयार झाला आपला गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा। गावरान पद्धतीच्या अंड्याचा रस्स्याचा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब